परेश केतकरसाठी खुशखबर आहे, एक सुवर्ण संधी आहे. परेश केतकरनी जर प्रत्येक कोणत्याही चेंडूवर पूर्ण इनिंग मध्ये कितीही चौकार मारू दे, प्रत्येक चौकारास आकाश गमरे यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू तुषारचा ब्लॅक होल मध्ये गाठलेला होता. साईने पुश केला, चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव पूर्ण झाली. तुषार परेश केतकर मोठं नाव क्रिकेटमध्ये. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला दुसरा चेंडूचा सामना करेल तुषारच्या. सुंदर गोलंदाजी परेशला चांगलं माहिती आहे. 2 शतकानंतर आपली चांगली खेळ होईल, कारण की एका साईडला तुषार आणि ऋतिक, दुसऱ्याला साई आणि परेश ही जोडी मैदानात पाहायला मिळते. तिसरा चेंडू तुषारचा. आता सामना करेल साई मांजरेकर. सुंदर गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ संपला. 2 धावा धावफलकावर लागल्या. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न होता साईचा, पण तुषारने हुळकावून लावला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू सामना करेल परेश. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. थोडीशी क्रिकेटमध्ये होत असते सगळं. 5 चेंडूचा खेळ संपला, म्हणजे 1 शतक समाप्त झालं. धावफलकावर धावा लागल्या आणि माझे परम मित्र 3 धावा अमृत बोरकर स्कोररसाठी आले. धन्यवाद अमृत. ऋतिक दुसरं शतक घेऊ. एक टिक पहिला संघाचं दुसरं शतक हाताळेल. स्ट्राईक एंडला असेल साई, नॉन स्ट्राईक एंडला परेश. रुचित पाटील धन्यवाद. पहिलाच चेंडू अतिरिक्त टाकलाय. रुचित नाही, कारण साई आहे समोर, थोडस दडपण असतं. दोन्ही मागडे खेळाडू सुंदररित्या रिक्या हाताने खेळून काढला. धावसंख्या झाली 5. 1 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडू 5 धावा. 1 मिनिट. पंच तिथं स्क्वेअर पंच पाठवायचा आहे, कारण आपण विद्युत प्रकाश जो त्यात सामने खेळतोय, कोणाला त्याची जर चुकी झाली तर चुकीचा भूदंड कोणत्या संघाला नको, अशी आयोजकांची सूचना आहे. तर तुम्ही पंच राहायचं आहे. चला पंच फास्ट यायचंय. आपला सामना तुमच्यामुळे थांबलाय. पुढचा चेंडू कव्हर तुषार आहे तिथे. 1 धाव पूर्ण झाली. दोन चेंडू 6 धावा. साई तुमचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण जुन्यात कडून धावचे तर होईल का? तुमचं काम संपलंय. पंच निर्णय देतील. तुमचं काम संपलंय. पंच निर्णय देतील. आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचू. आतापर्यंत अमृत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या मला वाटतं झाली 2 चेंडूचा खेळ संपला. हा चेंडू पकडला गेला नाही. नटवड आहे. 1 धाव पूर्ण झाली. म्हणजे आत्ता मी सांगू शकतो तुम्हाला 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावर लागली 7 धावा. रुचित आता सामना करेल परेश. 4थ्या चेंडूचा कॅप्टनने खेळून काढला. परेशने क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या झाली 8. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला सामना करेल त्याचा साई.
सुंदररित्या टोलवला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परेश कडून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 8. बिनगडी बाद 9 धावा. तिथे बघतच नाही मला दिसत नाहीत का लांब चष्मा घाला काय हे दिसत नाही रे. ओरमला चांगलं पडतं. ओरमला वेळ भरपूर असतो तिकडे छक्क्या बिक्क्या मारणार. चला फास्ट खेळायचं आहे. जुनेत तिसरं शतक हाताळेल. जुनेत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं शतक आलेलं. सामना करेल साई. आतापर्यंत 9 धावा धावफलकावर लागल्यात. 10 चेंडूचा खेळ संपलाय आणि अजून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणार 10 चेंडू सांगतील कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. जुने पहिला चेंडू पार करण्याचा प्रयत्न. आता गचाळ क्षेत्ररक्षण साईच्या बॅटमधून आलाय. पहिला चौकार. ह्या शतकाची साई आतुरतेने वाट पाहत होता कारण 2 शतक हळूवारपणे खेळून काढली दोन्ही फलंदाजांनी. मास्टर आणि परेश केतकर आणि साई मांजरेकर. तेरा धावा धावफलकावर लागल्यात. पहिला चेंडूचा खेळ संपलाय जुनेच्या. आपला थंडी लागणार आहे वरतून. पुढचा चेंडू जुनेच्या. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पण आता क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप चांगलं मिळालं पण 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण झाल्यात. गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली 15. दोन चेंडू 15 धावा. मी म्हणालो आतुरतेने वाट पाहत होते दोन्ही फलंदाज. तिसरं शतक कोण हाताळेल आणि त्या शतकावर आपण प्रहार करू कारण 2 शतकं हळूवारपणे खेळली कारण पहिलं शतक तुषारने हाताळलं होतं. दुसरं शतक रुचितने हाताळलं होतं. दुसऱ्या शतकात आलाय जुनेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा लावल्यात 2 चेंडूवर साईने. पुढचा चेंडू जुनेतचा आणि सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू निर्धाव. 15 धावा धावफलकावर. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जुनेद सामना करेल साई. कॅप्टन 1 बाउन्स जाईल का? 4. 1 बाउन्स 4. प्रयत्न चांगला होता पण चेंडू गेला सीमा पार. धावा आल्यात 4. खूप महागडं षटक हाताळलं ते जुनेत. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा 1 निर्धाव आणि हा चौकारच शेवटचा चेंडू या षटकातला जुनेतचा. साई. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा साईचा तोच प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आता धावचेत कोण झालं ते परेश. मोठा मासा गळाला लागला परेशच्या रूपाने. 3 शतकांचा खेळ संपला. 1 गडी बाद झालाय. धावसंख्या झाली 20 धावा. 20 धावा धावफलकावर लागल्यात. परेशची जागा सांभाळेल शुभम कुल्लाबकर. 20 धावा. संचित 4 आणि हनुमारीचं शतक. सामना करेल आता साई. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू साई माघारी. गेल्या बॉलला परेश केतकर माघारी. साईला माघारी जावं लागलंय. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत. 20 धावा धावफलकावर लागला. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ संपलाय. मला माहिती आहे एक चड्डी एक संचित आणि तिसरा गडी माघारी. 7. 3
कारभार तो साध आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद केले ते संचितने. चांगलं कमबॅक करून दिलंय व संघाला एक कर्णधारांनी जबाबदारी दिली. ती जबाबदारी यांच्यापेक्षा चांगला आहे. चांगलं तिथे पार करतोय, कारण की आपल्या खांद्यावर पहिलं शतक खूप मागडं ठरलं होतं जुनेदचं, ते भरून काढणं गरजेचं होतं. संचितने काम केलं. 2 चेंडूवर 2 गड्यांना तंबूच्या आश्रयाकडे पाठवलं. आता त्यांची जागा सांभाळ अक्षय. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिक होईल का प्रश्नचिन्ह आहे, पण तो चेंडू टाकल्यानंतर समजेल हॅट्रिक होईल. तर अक्षय पुढचा चेंडू हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक झाली, टाळ्या झाल्या पाहिजे संचितचे. काय कमबॅक करून दिले संघाला. 20 धावावर रोखून ठेवलंय, कारण 3 शतकाचा खेळ संपला होता तेव्हा 20 धावपळ करावं लागल्या होत्या. 2 शतकात 8 धावा आल्या होत्या. साईने चांगली खेळी केली, 20 धावापर्यंत पोहोचवलं संघाला. नंतर 3 गडी 3 चेंडूवर बाद झालेत. पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली. नावं विसरत यांची अरबाज फिरबाज काय तो पण टाकतो. मी कोण बोलत होतो, कोण सांगायलाच नाही इथं. संचित 4था चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण परेशचं. पुढे चेंडू पडला होता, फंबल झाला असता परेशने. परेश होम ग्राउंड आहे, चांगलं माहिती आहे काय करायचंय चेंडूवरती. सरळ बसला, चेंडू स्टॉप केला आणि एका धावावर दोन्ही फलंदाजांना समाधानी ठेवलं. धावसंख्या झाली 21. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण. हा चेंडू पकडणे गरजेचं होतं. आता थोडंसं हास्य साईच्या चेहऱ्यावर जे पाहिजे ते शेवटच्या चेंडूवर घडले, कारण की 4 चेंडूवर काही धावा आल्या नव्हत्या, पण शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि धावसंख्या झाली. नक्कीच सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद जयेंद्र यांचं आपण समालोचन ऐकलं. तर रुचित आणि तुषार सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी परेश पहिलं षटक हाताळण्यासाठी. परेशने जर निर्धाव षटक हाताळलं तर नक्कीच रोहन मस्कर यांच्याकडनं तुला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि गमावलंच पहिल्याच चेंडूवर 1000 रुपये खिशात. पहिलाच स्वेर चेंडू.
4 धावा मिळतात. 4 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचवलंय 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा होता. मागचा सामना खऱ्या अर्थाने एसएमसीसी संघ पराभवी झाला, त्याच्यात तुषारचा मोठा वाटा होता. तुषारची गोलंदाजी खराब झाली, 11 धावा खर्च केल्या. तुषारचं क्षेत्ररक्षण सुद्धा खराब झालं होतं. फलंदाजीमध्ये सुद्धा फक्त 2 धावा बनून गडी तंबूच्या आश्रयाला दाखल झाला होता तुषार. मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, फलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवले 7 धावांवर. 3 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. रुचित आणि तुषार 2 महागडे खेळाडू आपल्याला आजूबाजूला उभे असलेले दिसतात. एका बाजूला 39,500 ची बोली लागलेली, तर दुसऱ्या बाजूला 35,000 ची बोली लागलेला 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 धावांवर. 4 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये फक्त 2-3 धावा खर्च करून 1 गडी मिळवला होता परेशने. मात्र या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा महागडा ठरतोय. चांगला फटका आणि अक्षयच्या हातातून मला वाटतं पहिल्यांदा आणि त्याच अक्षयने चेंडू सोडलाय. मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो विनय, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, मात्र भूदंड हा गोलंदाजालाच दिला जातो. परेशचं एक महागडं षटक, 12 धावा खर्च केलात परेशने. या चौकाराच्या मदतीने पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. बिनबाद 12 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय 7 दर्जी. केली जाते. धावफलक पोहोचवले 17 धावांवर. 3 चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी 7 याचे रुचित आणि तुषारसाठी. रुचित पुढचा चेंडू हलक्या तरी फक्त दिशा दाखवली. साईच्या हातात चेंडू जातोय, तेवढा चांगला थ्रो केला जातोय, मात्र 1 धावेपासून अडू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 18 धावांवर. 4 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा चेंडू बाकी 7 याचा. पुन्हा एकदा हलक्यात खेळला आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. 7 ला महागात ठरलाय. शाहीद आला होता बॉलवर, मात्र ती तब्बल 22 धावांवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. वाईड बॉल घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. 23 धावा. 3 धावा विजयासाठी. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 3 धावा. अदनान चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदररित्या 3 धावा काढल्या. आणि तिसरी धाव सुद्धा पाहायला आणि रुचित बाद झालाय. 1 धाव पाहिजे, रुचित बाद झालाय. तुषार या 2 धावा मिळत आहेत. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. निर्धाव चेंडू 1. अभिनंदन. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. झिदान वॉरियर आणि एसएमसीसी. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. झिदान वॉरियर आणि एसएमसी.